दारावरची बेल वाजली तसे महेशने खाडकन डोळे उघडले. पटकन मनगटावर असलेल्या घड्याळावर नजर टाकली. सकाळचे 6:15 झालेले. त्याला वाटलं नक्की आमू आली असणार. त्याने तसंच उठून दाराकडे धाव घेतली. वसुधाही त्या आवाजाने जागी झाली. डोकं अगदी जड झालेलं तिचं. बेड खाली पाऊल टाकलं नि हळूहळू चालत तीही दारापाशी येऊन उभी टाकली. महेशने घाईतच दरवाजा उघडला, पण समोर त्याची मेड उमा होती. काय झालं सर, इतके घाबरलेले का दिसताय तुम्ही? अमू बेबी आली नाहीये का अजून? तिने काळजीने विचारलं. तसं महेशने नकारार्थी मान हलवली. नी पाठीमागे वळला तर मागे उभ्या वसुधाला धडकला. अगं कशाला उठलीस तू? आराम करायचा तर. पाहिलंस का, चालताही येत नाहीये तुला. उमा हिच्यासाठी मस्त सूप बनवून आण. वसूला पकडत त्याने हॉलमधल्या सोफ्यावर बसवत उमाला सांगितलं. काही नकोय मला. माझ्या अमूला पाहिल्याशिवाय मला अन्न गोड लागणार नाही की पाणी गोड लागणार नाही. असं काय करतेस तू? बघ, हा अमू आल्यावर तिला तिची मम्मा अशी दिसली तर किती वाईट वाटेल. मग पुन्हा मलाच बोलणं खावे लागेल. तिच्यासाठी तरी खाशील ना? असंच काहीसं तिला समजावत त्याने तिला 2-3 चमचे सूप पाजलं. वसुधाने फक्त महेशचा आग्रह म्हणून ते खाल्ले, पण सगळं मन अमृतापाशी गुंतलं होतं. तिकडे अमृता भुकेने व्याकुळ झाली होती. त्यात पहिल्यांदा अशी घरापासून, मम्मा आणि पप्पापासून लांब. मनात त्यांना न सांगता आल्याची खंत आणि त्यांचा विश्वास तोडल्याची भीती. तिला काहीच सुचत नव्हतं. बरीच रात्र झाल्याने आणि चालून चालून थकल्याने सगळे जिथे उभे होते तिथेच बसले. कुणी देवाचा धावा करत होतं तर कुणी मम्माच्या आठवणीने रडत होतं. रात्रीच्या अंधारात त्यांच्या डोक्यात मात्र चांगलाच प्रकाश पडला होता. असं कुणाला न सांगता कुठेही भटकणं किती भीतीदायक आणि जोखमीचे ठरू शकतं हे ते समजले होते. बसल्या ठिकाणी त्यांना कधी झोप लागली तेही समजलं नाही. पहाटेच्या त्या मंद हवेच्या थंडगार झोत अमृताच्या नाजूक शरीराला बोचत होता. पक्ष्यांची किलबिल, कुठून तरी प्राण्यांचे येणारे आवाज तिच्या कानावर पडले आणि तिला जाग आली. उगवत्या सूर्याची ती तांबूस तपकिरी किरणं नुकतीच नभात पसरायला सुरुवात झाली होती. तिने ते चित्र आपल्या नजरेत कैद केलं आणि तिच्या मित्रमैत्रिणी ना उठवलं. तेव्हा लांबूनच त्यांना शोधत येणारा ड्रायव्हर त्यांना दिसला. मग सगळे एकत्र येऊन एकाच वाटेने बाहेर पडू या आशेने निघाले. पोलीसही तोपर्यंत त्या टेकडीचा पायथ्याला उभ्या असलेल्या गाडीपर्यंत पोहोचले होते. पोलिसांबरोबर असलेल्या एका पालकाने ती गाडी त्यांचीच आहे असं सांगितलं. तेव्हा पोलीस त्या टेकडीकडे शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी निघाले. घनदाट जंगल, त्यात बाजूला ओसाड भाग, थोड्याशा अंतरावर सपाट भाग आणि त्यानंतर असलेला तो उंच कडा पाहून पालकही घाबरले होते. आपली मुले सुखरूप असावीत यासाठी ते आधीपासून प्रार्थना करत होते. तेवढ्यात पोलिसांना त्यांच्या दिशेला येणारी काही मुलं दिसली. तसं ते त्यांना पाहून आनंदी झाले. सगळ्यांना सुखरूप पाहून त्यांनीही भगवंताचे आभार मानले. कारण जर काही चुकीचं तिथे घडलं असतं तर त्याचे परिणाम किती वाईट झाले असते याची कल्पना त्यांना होतीच. भीतीने घाबरलेल्या चेहऱ्यावर आता कुठे आनंदाची लकेर उमटली होती. पोलीस आणि त्या मुलांचे पालक त्यांना सगळ्यांना घेऊन घरी निघाले. अमृताची नजर आपल्या मम्मा पप्पाला शोधत होती. ते न दिसल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. तसं त्यातले पोलीस प्रमुख अधिकारी तिच्या जवळ गेले. अमृता, तुझं नाव आहे ना? ते तिच्याकडे जात बोलले. तसं तिने त्यांच्याकडे पाहिले. हो असं म्हणत तिने मान डोलावली. घरी जायचंय ना? तुझ्या पप्पांना तुला सुखरूप घरी आणायचं वचन देऊन आलोय. चला लवकर, नाहीतर ते अजून आमच्या वरच्या साहेबांना फोन करून आमची तक्रार करायचे की छोटं काम ही जमत नाही म्हणून. ते हसतच बोलले. तीही तशी हसली तेव्हा कुठे वातावरणातला ताण जरासा कमी झाला.
पोलिसांनी महेशला फोन केला, पण फोन काही रिसीव्ह झालाच नाही. मग त्यांनी तिला लवकरात लवकर घरी पोचवण्याचं ठरवलं. ते डायरेक्ट त्यांच्या बंगल्यावर गेले. इकडे महेश वसुधाला सूप देऊन तिच्याकडेच पाहत बसलेले. बेल वाजली म्हणून घाईतच हॉलमध्ये असलेल्या त्यांचा मोबाईल त्यांच्या जवळ नव्हता. उमा, तू वसुधाकडे लक्ष दे, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. फोनवर तर काही तासांपूर्वी बोलणं झालं, पण विशेष असं काहीच हाती लागले नाही. निदान तू आहेस तर मला बाहेर जाता येईल. महेश असं बोलत खिशातला मोबाईल चाचपडत होते. ते लगेच त्यांच्या रूममध्ये गेले. मोबाईल शोधला. पाहिलं तर त्यात काही मिस्ड कॉल आले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कॉल लावला. तेवढ्यात पुन्हा एकदा दारावरची बेल वाजली. महेश त्याच्या रूममधून बाहेर येईपर्यंत उमाने दार उघडलं. दारात आलेले पोलीस पाहून घाबरलेल्या उमाने महेश आणि वसुधाला आवाज दिला. साहेब, लवकर या, पोलीस आलेत बाहेर. तिचा आवाज ऐकून धावत आलेल्या महेशची पावले पोलीस अधिकाऱ्याला पाहून जड झाली. त्याने दाराशी बाहेर येत डोकावलं. साहेब, अमू कुठे? भेटली का माझी अमू? कितीदा फोन ट्राय केले तुमचे, पण काहीच रिस्पॉन्स आला नाही. खूप भीती वाटत होती. टीव्हीलाही फक्त न्यूज पाहत होतो. कुठे एखाद्या मुलीचा उल्लेख जरी झाला तरी काळजात धडकी भरत होती. ती माझी अमू तर नसेल ना, या भीतीने. तुम्हीच सांगा, आता अशा परिस्थितीत कसं सावरायचं स्वतःला? स्वतःसाठी तर अशा घटना रोज होत असतील, तुमच्यासाठी तर अशा घटना रोज होत असतील, पण आम्हाला अशा गोष्टींची काहीच कल्पना नाही हो. त्यामुळे मनात नसतानाही वाईट विचार डोकावून जातात. त्यात तुम्हाला तर माहिती आहेच, मोठ्या व्यक्तीच्या आयुष्याची किंमत अशी लेकरांना द्यावी लागते. त्यामुळे तर आणखीनच भीती मनात होती. त्यामुळे हे मोठेपण ही अगदी श्राप वाटू लागला आहे. कधी असं वाटतं की बरं झालं असतं, कालचा दिवस मी रात्र उलटून गेली तरी माझ्या लेकीचा चेहरा या डोळ्यांना दिसला नाही. खोवून बोलत होता. आजपर्यंत शाळा सोडली तर कधी तिला नजरेआड जाऊ दिलं नाही मी. ती मुलगी पूर्ण दिवस रात्र डोळ्यासमोर दिसत नाहीये आणि मी इथे असा बसून राहिलो आहे. या गोष्टीची सतत खंत वाटत आहे. खरं तर मी स्वतः तिला पाहायला यायला हवं होतं असंच वाटते. कुठे ती? सांगा ना प्लीज. कुठे माझी अमृता? असे उभे का आहात तुम्ही? नसेल तुम्हाला जमत तर तसं सांगा, मी तुमच्या वरिष्ठांशी बोलतो. मग तर सापडेल ना अमृता? महेशने बोलताना डोळ्यांना असलेला चष्मा हातात घेतला. डोळ्यातून पाणी येत होतं. डायनिंग टेबलवर बसलेल्या वसुधाचीही तशीच हालत झाली होती. लेकीला पाहायला तिचेही डोळे आतुर झाले होते. तिने उठायचा प्रयत्न केला. उमाने सावरलं तिला. उठायला त्राण उरलेच नव्हते तिच्यात. तशीच अनामिक नजरेने बघत बसली दाराकडे. कधी अमृताचा चेहरा त्या नेत्रांना दिसतोय या आशेने. अहो, असं काय करताय मिस्टर महेश? तुमचं काय होणार नाही, तुमचं काम होणार नाही असं कधी होईल का? तुम्ही शांत व्हा आधी. आणि तुम्ही नाही आलात म्हणून आम्ही आमचं काम सोडणार होतो का? तुमची मुलगी आमची कोणीच नाही का? ते बघा तिकडे कोण येते ते. अमृता बेबी आहे ना आपली? पोलीस अधिकाऱ्यांनी असं म्हणताच महेशने त्या दिशेला पाहिलं. जराशी अडखळत चालत येत होती ती. तिला तसं पाहून महेशच्या चेहऱ्यावर आलेली उदासी पोलीस अधिकाऱ्याच्या अनुभवी नजरेने हेरली. तसे ते पुढे होत म्हणाले. जराशी विकनेस होता तिला. काल दिवसभर तिनं ऊन आणि भरपूर प्रमाणात चालणं झालं तिचं. त्यात पाणी आणि जेवणही संपलेलं. त्याचमुळे भुकेने व्याकुळ झालेले जीव पार थकले होते. तिला घेऊन इकडेच निघालो होतो, पण आधी डॉक्टरकडे जाऊन तिला दाखवून घेतलं. उगाच रिस्क नको कसली म्हणून. लेडी कॉन्स्टेबल सोबत हळूहळू चालत येणारी अमृता महेशच्या नजरेस पडली. ती तशी अजून लहानच होती. 15-16 वर्षाची पोर. अशा घटनेने पार बिथरली होती. मनात आणि अंगात भीती दाटून आली होती तिच्या.
त्यामुळेच तर आधार घ्यावा लागत होता तिला. ते गोरं गोरं रूप जरासं काळं पडलं होतं. महेश तसाच धावत बाहेर गेला. अमू, माझ्या बाळा, अशी जोरात हाक मारली त्याने. तसं तिने भरलेल्या डोळ्यांनी महेशकडे पाहिलं. महेशने तिला घट्ट मिठीत पकडून ठेवलं. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, चेहऱ्यावरून हात फिरवला. तिला असं पाहून तुटलेले बापाचं काळीज आतल्या आत रडत होतं. कितीतरी वेळ दोघेही तसेच उभे होते. डोळ्यातून वाहणारं पाणी वाहत होतं. पहिल्यांदा आपण अमूला गमावतो की काय अशी भीती त्याला वाटत होती. अमृताही रडत रडत महेशच्या कुशीत शिरली. त्याचं ते भावनिक होणं त्या पोलीस अधिकाऱ्याच्या डोळ्याला पाणी आणून गेलं. तसेच घराबाहेर उभे होते दोघेही. येणारे जाणारे त्यांना पाहत होते. ते पाहून पोलीस अधिकारीच त्यांना आत या असं म्हणाले. महेशचा भक्कम आधार घेऊन अमृता आत आली. घरात आल्या आल्या वसुधाला पाहून तिच्या गळ्यात पडली. सगळेच रडत होते, पण काहीतरी खटकलं वसुधाला. अमृता थोडीशी बदलल्यासारखी वाटली तिला, कारण तिने महेशला मारलेली घट्ट मिठी तिने पाहिली होती. पण वसुधाशी आत्ताची मिठी वेगळी होती. नेहमी बडबड करणारी अमू अगदी शांत दिसली तिला. बहुतेक ती घाबरली होती वसुधाला, कारण तिचं खोटं बोलणं किती जणांना महाग पडलं होतं हे तिला समजलं होतं. कुठे गेली होतीस तू? किती घाबरले होते बाळा मी. तुला काही झालं नाही ना? कुठे लागलं तर नाही ना तुला? कोणी त्रास तर दिला नाही ना? ये इथे बस माझ्याजवळ. कसा चेहरा पडलाय ग तुझा? अमृताच्या चेहऱ्यावरून हात फिरवत वसुधा बोलत होती. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. असं बोलत वसुधा उठली नि घाईघाईत किचनकडे वळली. आता जणू तिला काहीच झालं नाही असा उत्साह दिसत होता. तिच्याकडे पाहून घरात असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले होते. पण तिला त्यांच्या बघण्याचं काहीच नव्हतं. ती तिच्याच आनंदात होती. अगं वसुधा, राहू दे, उमा बनवेल ना तिच्यासाठी. तू आराम कर. अमृता जवळ बस थोडा वेळ. असं म्हणत महेशही तिच्या मागोमाग आत गेला. उमाला सांगून त्याने अमृतासाठी गरम गरम डाळ भात बनवायला सांगितला. मग दोघेही बाहेर आले. पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचे दोघांनीही धन्यवाद मानले. थोडा अल्पोपहार झाल्यावर ते निघून गेले. वसुधा अमृताला एका हाताने घट्ट पकडून बसली होती. महेशला तिची काळजी करणं समजत होतं. अमृता ही शांत बसली होती. आईची हळवी बाजू ती पाहत होती. आपल्या एका चुकीने तिची झालेली अवस्था पाहून तिलाही भरून येत होतं. तिचं वय तसं लहानच होतं. अजून आईच्या पंखाखाली उड्या मारत हसत खेळत बागडायचं वय. त्यात आलेल्या अनुभवाने घाबरली होती ती. आईची माया अनुभवत होती. अमृता झालेल्या घटनेने थोडी घाबरली होती. त्यामुळे महेश आणि वसुधा तिच्याकडे आता जास्त लक्ष देत होते. त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर होऊ नये याची खबरदारी दोघेही घेत होते. जसं जसं दिवस जात होते तशी तिची बोर्ड एक्झाम ही जवळ आली होती. आधीपासून हुशार असलेली अमृता मन लावून अभ्यास करत होती. आता कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही हे तिने स्वतः ठरवलं होतं. काही दिवसांनी तिचे पेपर चालू झाले. तिला पेपरही चांगले गेले. आता रिझल्टची वाट पाहायची होती. तोपर्यंतचा सगळा वेळ ती त्या दोघांबरोबर घालवत होती. त्यांच्याशिवाय तिलाही दुसरं कोणी नव्हतं, ना मावशी ना मामा. त्यामुळे तिचा सगळा वेळ त्या दोघांभोवती फिरण्यात जायचा. अमृतामध्ये ही नैसर्गिक बदल दिसायला नुकतीच सुरुवात झाली होती. त्या वयात होणारे हार्मोन्सचे परिणाम तिच्या मनावरही होत होते. ती बऱ्याच वेळा लोकांचं वागणं निरीक्षण करायची. कुठे बाहेर फिरायला गेल्यावर इतरांचे आईवडील आणि तिच्या आईवडिलांच्या वागण्यातला बदल तिला दिसायचा. महेश आणि वसुधामध्ये असलेली दरी तिच्या नजरेस येत होती. पण असेल मोठ्या लोकांच्या गोष्टी असं म्हणत ती सोडून द्यायची. पुढे 10वीचा रिझल्ट लागला. तिने सायन्स साईडने कॉलेजला ॲडमिशन घेतलं. नवे विषय, नवं वातावरण तिला जुळायला वेळ लागलाच त्यात.
पण हळूहळू तिने सगळं काही व्यवस्थित शिकायला सुरुवात केली. असंच तिचं शिक्षण चालू होतं जोमात. इकडे महेश आणि वसुधा तिच्या शैक्षणिक वाटचालीत खुश होते. तिला शिकताना बघून तेही त्यांच्या कामात स्वतःला रमवत होते. कॉलेजमध्ये गेलेली अमृता तिथल्या कॅम्पसमध्ये मिसळून गेलेली होती. मुलींच्या सिक्रेट विषयांवर गप्पा, मुलांकडे होणारं आकर्षण हे त्या वयात होत असतंच. कधी मैत्रिणीकडून घरातले काही पर्सनल टॉपिक शेअर केले जायचे, तेव्हा तिला जाणवायचं की माझ्या घरात अशा गोष्टी तर मला कधी दिसल्याच नाहीत. मम्मा आणि पप्पाचं रोमॅन्टिक वागणंही तिला कधी दिसलं नव्हतं. त्यामुळे ती डिस्टर्ब झाली होती. एके दिवशी घरी आली. ती तिच्या त्या विचारातच, मम्मा इकडे ये. अमृताने घरात पाऊल टाकता टाकता वसुधाला आवाज दिला. दुपारची पुस्तकं वाचत बसलेली ती घाईतच तिचा आवाज ऐकून रूममधून बाहेर आली. काय झालं अमू? अशी मोठ्याने काय ओरडतेस? इथेच तर होते मी. काय झालं तुला? वसुधा तिच्या बाजूला बसत म्हणाली. काही नाही, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अमृता त्याच टोनमध्ये बोलली. आता हिला काय झालंय? आवाजाची पट्टीही वाढली. नक्की कोणी काहीतरी बोललं असणार, म्हणून मूड गेलेला दिसतोय. वसुधा अमृताचा चेहरा पाहून अंदाज लावत होती. हा बोल मग बाळा, काय विचारायचं आहे बरं? वसुधाचा मवाळ स्वर तिला शांत करू पाहत होता. हां, ते मला तुझा आणि पप्पांचा लग्नाचा अल्बम पाहायचा आहे. तुमचं लग्न कसं झालं ते पाहायचं आहे. अमृता बोलून मोकळी झाली. वसुधाला तिच्या बोलण्याने घामच फुटला, कारण तिचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे तिला ठाऊक होतं. त्या दोघांकडे त्याच्या कुठल्याच आठवणी नव्हत्या. आता असलेले फोटो हे फक्त त्यांना लोकांना दाखवण्यासाठी काढावे लागत असायचे. त्याखेरीज त्यांचे असे काही फोटो नव्हतेच. पण कसं तरी तिला शांत करणं हे गरजेचं वाटलं तिला. तुला आता काय हे मध्येच नवीन सुचलं बरं? वसुधा तिच्यापासून उठत म्हणाली. तसा अमृताने तिचा हात पकडला. मला पाहायचं आहे, पण सगळ्या फ्रेंड्सकडे त्यांच्या मम्मा पप्पांच्या ओल्ड मेमरीज आहेत. माझ्याकडे काहीच नाही आहे, अमृता तोंड पाडून म्हणाली. वसुधाला त्यावेळी काय करावं ते सुचेना, पण तिचा मूड ठीक करावा तर लागणारच होता. तेव्हा वसुधा म्हणाली, अमू, आमचं लग्न झालं ते खूप गडबडीत ग. त्यामुळे आमच्याकडे पिक्चर्स नाहीत त्यावेळचे. पण आत्ताचे तर तुलाही माहीतच आहेत की. त्यात काय एवढं? तू आत्ताचे दाखव तुझ्या फ्रेंड्सला. पण तरीही अमृताचा मूड ठीक झाला नाहीच. बराच वेळ तशीच बसून राहिली ती. तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला असं शांत झालेलं पाहून वसुधाने मोकळा श्वास घेतला. पण तो मोकळेपणा काही सेकंदच टिकला, कारण अमृता पुन्हा बाहेर येताना तिला दिसली. अमृताला पाहून वसुधाचं टेन्शन वाढलं होतंच. मम्मा, एक आयडिया आहे माझ्याकडे. तू पप्पाला कॉल करून बोलावून घे, मग सांगते. अमृताने जणू ऑर्डर दिली तिला. अमू, तुझ्या पप्पांना कामं असतात ना, ते घरी येतील तेव्हा बोलू आपण या विषयावर. तोपर्यंत नो चर्चा या विषयावर. चल अभ्यास कर बरं जाऊन तुझा. मीही काहीतरी करते तुझ्यासाठी. वसुधा असं म्हणत किचनमध्ये गेली. अमृताचा मूड तरीही ठीक दिसत नव्हता. तिचं हे वागणं वसुधाला गोंधळात टाकत होतं. ती अमृताला टाळण्याचा प्रयत्न करत होती, पण अमृता सारखं त्याच विषयावर बोलत होती. शेवटी वसुधा तिच्यावर आवाज चढवत ओरडली. तेव्हा मात्र अमृता रागातच तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला असं जाताना बघून वसुधाला वाईट वाटत होतं, पण काहीच पर्याय नव्हता तिच्यापुढेही. आता महेश घरी येईपर्यंत तिला काही सुचणार नव्हतं. इकडे रागावलेली अमृता काही गोष्टीचा विचार करत होती. तिला तिचा मम्माचा गोंधळलेला, चिडलेला चेहरा काहीतरी सांगू पाहत होता. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मम्मा आणि पप्पा माझ्यासमोर तर कधीच त्यांचा मेमरी शेअर करताना दिसले नाहीत. काय कारण असेल बरं त्यामागे? शोधायला हवं, असं म्हणत ती मोबाईल घेऊन बसली.
बराच वेळ मोबाईल हाताळत असताना तिच्या वाचण्यात काही गोष्टी आल्या. त्या सायन्सच्या दृष्टिकोनातून कशा बरोबर आहेत या दाखवणाऱ्या होत्या. जीन्स, आई आणि वडिलांचे जीन्स मुलांमध्ये कसे उतरतात, ते कशा प्रकारे असतात, ते कसे दिसून येतात, कोणत्या गोष्टीमुळे आपण ते ओळखू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी उलगडून सांगणारं तिच्या नजरेत आलं. अमृता ही स्वतःला त्या प्रत्येक गोष्टीत रिलेट करू पाहत होती. तिच्यामध्ये ते जाणून घेण्याची उत्सुकता आता वाढली होती. रंग, रूप, गुण, सवयी, दोष या सगळ्या गोष्टी ती त्यात शोधत होती. यामध्ये तिच्या नजरेत बरेच प्रश्न उभे राहिले होते. त्याची उत्तरे ही तिला आता शोधायची होती. आता अमृताला जणू त्या विचारांनी प्रभावित केलं होतं. ती मोबाईल ठेवून महेशची वाट बघत बसली. डोक्यातले विचार जोपर्यंत आचरणात येणार नाहीत तोपर्यंत तिला शांत झोप येणार नव्हतीच. महेश आज जरासा उशिराने घरी आला होता. घरात असलेली शांतता त्याला उमजली होती. नक्कीच काहीतरी घडलंय हे त्याने ओळखलं. नाहीतर त्याच्या गाडीच्या आवाजाने बाहेर येणारी अमृता आज बाहेर आलेली दिसली नव्हती त्याला. वसुधाने महेशच्या हातातली बॅग घेतली आणि त्याला पाणी दिलं. पाणी पिता पिता महेशची नजर घरभर फिरली. अमृता तरीही दिसली नाही त्याला. तसं त्याने न राहून विचारलं, अमू कुठे दिसत नाहीये? बाहेर गेलीये का? घरातच आहे. रुसल्यात मॅडम. कसलं एक खूळ भरत असते काय माहीत डोक्यात. तुम्हीच जाऊन बघा. मला तिच्यासमोर गेलं तरी घाम फुटतो. कधी कुठला आणि कसला प्रश्न विचारेल याचा नेम नाही तिचा. असं म्हणत वसुधाने महेशला दुपारचा किस्सा सांगितला. असं आहे का? थांब मी बघतो. असं म्हणत महेश तिच्या खोलीत गेला. महेश वसुधाशी बोलून अमृताच्या खोलीत गेला. दार उघडच होतं तिच्या खोलीचं. अमू काय करतेस बाळा? तुझी मम्मा म्हणाली तू रागावली आहेस. खरं आहे का हे? महेश ती बसली तिथे बसत म्हणाला. महेशचं बोलणं ऐकून अमृताने तोंड फिरवलं. तिला तसं करताना पाहून महेशला समजलं की वसुधाने जे सांगितलं त्याचा खूपच परिणाम दिसतोय तिच्यावर. बर, नसेल बोलायचं तर नको बोलूस, पण मला सांगशील का तुझा मूड काय काम होतं माझ्याकडे? तू माझ्यासाठी वाट पाहत थांबलीस ते. मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. मम्माला पण बोलवा. रागातच होती अजूनही ती. अमृताचं बोलणं ऐकून महेशने वसुधाला आवाज दिला. लाडकी लेक होती त्यामुळे तिचं थोडंसं रुसणं ही सहन होत नव्हतं त्याला. बोल आता, मम्माही आली. महेश तिचं तोंड स्वतःकडे वळवत म्हणाला. मम्मा आणि पप्पा, आपण एक काम करायचं आहे. तुमच्या दोघांचं लग्न करायचं आहे. अमृता दोघांकडे पाहत म्हणाली. तिच्या बोलण्यावर दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. पण कशासाठी करायचं आम्ही लग्न? महेशने त्रासून विचारलं. तुमच्या दोघांचं हेल्दी नातं अनुभवायचं आहे मला अजून. आणि बोलता बोलता थांबली ती. तिला त्यावेळी तिच्या मम्मी पप्पाविषयी तिच्या स्कूलमध्ये बोललेली घटना आठवली. मला काहीतरी शोधायचं आहे म्हणून तुमचं लग्न करायचं आहे. तरीही रुसलेली होतीस ती. हे काय अमू, अभ्यास सोडून यासाठी तू रागावली आहेस का? आमचं लग्न कशाला लावायचं आहे बरं तुला? फक्त मेमरीसाठी ना? मग त्यासाठी तू इतकं मनाला लावून घेतले आहेस होय? आणि काय शोधायचं आहे तुला? आठवणीच ना? अगं, जुन्या आठवणी शोधण्यापेक्षा आता आहेत त्याच आठवणी जपायचा प्रयत्न करत जगायचं असतं. त्या आता जपल्या तरच उद्या मेमरी बनतील ना. आम्हाला नाही जमलं ते, पण तू तर नक्की करू शकतेस ना. आणि हे सगळं करण्यापेक्षा जरा अभ्यासावर लक्ष दे बाळा. त्याचा उपयोग तरी होईल. हा विषय इथेच बंद करायचा. इज दॅट ओके? आता चला जेवण करून घेऊ. महेशने विषय तिथेच थांबवला. पण हे असं तिच्यापासून पळणं किती दिवस चालणार होतं त्यांचं? कधी ना कधी त्यांच्या नात्यातली दरी तिला समजणार होतीच. असेच दिवस जात होते. काही वर्षही उलटली. पण अमृता मनातून तिच्या मम्मी पप्पाच्या
नात्यातली दरी ना शोधू शकली, ना कधी ती दरी तिला मिटलेली दिसली. तीही वयाने मोठी झाली होती, त्यामुळे तिलाही नात्यांची ओळख झाली होतीच. कोणतं नातं कसे असते ही तिला अनुभवायला हे मिळत होतं. ती मेडिकल फील्डमध्ये होती. पुढच्या शिक्षणासाठी ती काही वर्ष आउट ऑफ इंडिया गेलेली. तिथून पुन्हा परत आलेली अमृता ही स्वतःच्या पायावर उभी राहिलेली होती. आमू, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. आलेल्या अमृताला जवळ घेत महेश बोलला. तशी ही म्हणाली, तुमच्यामुळे तर ते शक्य झाले ना पप्पा. तुमचंच तर रक्त आहे ना माझ्या अंगात. मग मेहनत तर मी घेणारच ना यासाठी. आणि मम्मासारखी मी हुशार तर होतेच ना. अमृता आत्ताही दोघांचे चेहरे निरखून पाहत होती. तिच्या शब्दानुसार दोघांच्या चेहऱ्यात होणारा बदल तिने आत्ताही पाहिला. गालातच हसली ती. किती दिवस लपवणार आहात तुम्ही? मी आता सगळं शोधणार आहे. मलाही लोकांच्या बोलण्याला खोटं पाडायचं आहे. ते जसे बोलतात तसे काहीच नसणार आहे हे मलाही माहीत आहे. पण ते पुराव्याने सिद्ध करावं लागेल ना. त्यानंतर सगळ्यांची तोंडं बंद करू शकते मी. काय ग नुसतं बघत बसलीस? वसुधा तिच्याकडे बघत म्हणाली. तिनेही हसतच काही नाही अशी मान हलवली. महेश आणि वसुधा त्यांचं नेहमीचं रुटीन जगत होते. त्यात काहीच बदल झाला नव्हता. तो नेहमीसारखी तिची काळजी घ्यायचा, तीही तशीच त्याला साथ देत होती. अमृता ही त्यांना पाहून स्वतःचा हट्ट सोडायला तयार न व्हायची. पण पुन्हा तेच मला सत्य समजलं पाहिजे हेच तिच्या डोक्यात यायचं. अशाच एका दिवशी तिने महेशच्या रूममध्ये जाऊन त्याचे कंगव्यांमध्ये असलेले केस शोधले आणि तिलाही ते भेटले. त्यानंतर तिने स्वतःचेही केस लॅबमध्ये पाठवले DNA टेस्टसाठी. त्यांचे रिपोर्ट हातात पडले 2 दिवसात. कुणालाही न सांगता पुन्हा एकदा तिने हे केलं होतं. तिच्या रूममध्ये जाऊन तिने रिपोर्ट चेक केले तेव्हा त्या दोघांचे DNA मॅच न झालेले दिसले. तिच्या पायाखालची जमीन हादरली. जणू ते वाचून, ज्याला आपण आपला पप्पा म्हणतो, ती व्यक्ती आपला जन्मदाता नाही हेच त्यातून तिला समजत होते. कसं शक्य आहे हे? माझे पप्पा आहेत ते. एक वेळ मम्मा माझ्याशी वाईट वागत असेल, पण पप्पा मला कधीच रागावले नाहीत की कधी त्यांनी मला कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं. हवी ती गोष्ट ऐकणारे माझे पप्पा माझे नाहीत हे चूक आहे. चुकीचे आहेत हे रिपोर्ट. कुणीही सांगितलं तरी या गोष्टीवर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. नकोय मला हे रिपोर्ट ज्यात माझ्या पप्पांना माझ्यापासून भिन्न दाखवलं गेलंय. ते नकोय मला. एकटीच रडत बडबडत होती. तिने रागातच ते रिपोर्ट फेकून दिले. ते नेमके अमृतासाठी कॉफी घेऊन आलेल्या वसुधाच्या पायापाशी पडले. काय ही पोरगी कुठेही कामाच्या वस्तू पेपर्स फेकते. आता हे कसले पेपर पडलेत बरं? हातातली कॉफी व्यवस्थित पकडत वसुधा खाली वाकली. पडलेले पेपर उचलून घेतले. खालून वरून पाहिलं तर कुणाची तरी मेडिकल रिपोर्ट वाटली तिला. ते घेऊन ती अमृताजवळ आली. अगं अमू, कसल्या धुंदीत असतेस तू? हे पेपर बघ दारात येऊन पडले होते. महत्त्वाचे दिसतात ग. अमृताशी बोलताना वसुधाने ते वाचण्यासाठी डोळ्यासमोर धरले. अमृता अजूनही धक्क्यातच होती. त्यामुळे बाजूला उभ्या मम्माकडे तिचे लक्ष गेलं नाही. तोपर्यंत वसुधाने पेपर वाचले. रिपोर्टवर अमृताचं नाव वाचून ती आधीच घाबरली होती. आपल्या मुलीला काही त्रास आहे की काय याचं तिला टेन्शन आलं. वाचता वाचता जेव्हा महेशचा रिलेशनमध्ये तिने उल्लेख वाचला तेव्हा तिलाही समजलं की हे साधे नाही तर अमृता आणि महेशचे DNA टेस्ट रिपोर्ट आहेत. अमृताला सत्य कळले असेल याचा विचार करूनच तिला चक्कर आली. जी गोष्ट इतके वर्ष त्यांनी लपवली होती ती आज तिला समजली. वसुधाच्या हाताचा धक्का स्टडी टेबलवर ठेवलेल्या कॉफीच्या कपाला लागला. त्यामुळे खाली पडलेल्या कपाचा आवाज झाला. त्या आवाजाने अमृता भानावर आली. मम्मा, काय झालं तुला? अगं उठ ग. अमृता उठून वसुधाजवळ येत ओरडली. तिने तिच्या तोंडावर जवळच असलेल्या बॉटलमधून पाणी शिंपडले. तेव्हा ती थोडीशी भानावर आली. वसुधा तशीच उठून बसली. हातातले पेपर अमृतासमोर धरले आणि विचारलं,
अमू, हे काय आहे ग? का केलंस तू हे? काय कमी पडलं होतं तुला? जे तू तुझ्या पप्पांच्या DNA टेस्ट केल्यात. वसुधा रागाने लाल झाली होती. आत्तापर्यंत महेशने तिला केलेली मदत, हो मदतच म्हणावं लागेल, कारण त्या बदल्यात तिने त्याला साधे मनापासून प्रेमही दिलं नव्हतं. आठवणी आठवली. अमू, तुला तुझ्या पप्पांच्या प्रेमावर शंका घ्यावी वाटली? हे खूप म्हणजे खूप चुकीचं वागलीस तू. आज लाज वाटायला लागली आहे माझीच मला. मी कुठे कमी पडले ग तुला संस्कार देण्यात? सांग ना अमू. वसुधा भरल्या डोळ्यांनी पाहत होती अमृताकडे. अमृताच्याही डोळ्यातून पाणी येत होतं. आपण खरंच खूप मोठी चूक केली आहे हे तिला जाणवले. का केलंस तू हे अमू? मम्मा, मला फक्त मनात आलेल्या शंकेला शांत करायचं होतं ग. पण हे काहीतरी वेगळंच आहे. नक्कीच त्यांचं काहीतरी चुकलं असणार. पप्पा फक्त माझे आहेत आणि मी त्यांचीच आहे. अमू, अमृता वसुधाला मिठी मारत म्हणाली. पण वसुधा मात्र शांत उभी राहिली. ती यावर काहीच बोलली नाही. ना अमृताला शांत केलं, फक्त शांतता पसरली होती त्या खोलीत. अमृता तशीच तिला पकडून हुंदके देत रडत होती. तिला वसुधाने तिची मिठी स्वतःपासून सोडवली आणि तिला स्वतःसमोर उभं केलं. अमू, तुला हेच जाणून घ्यायचं होतं ना की माझ्यात आणि तुझ्या पप्पांमध्ये इतर मुलांच्या आईवडिलांसारखे रिलेशन का नाहीत ते? वसुधा तिच्या या वाक्यावर अमूने तिच्याकडे चमकून पाहिलं. तिच्या मनातल्या गोष्टी वसुधा बोलत होती. नाही ग मम्मा, असं काही नव्हतं माझ्या मनात. तू शांत हो ना, अमृता रडतच बोलली. नाही अमू, जे आहे ते तुला आता सांगायची वेळ आली आहे, कारण मला तुझ्या पप्पांना दुखावलेलं पाहायचं नाही आहे. तुला सत्य ऐकायचं आहे ना, तर ऐक. तू महेशशी कोणीच लागत नाहीस. ना तू त्यांची मुलगी आहेस, ना ते तुझे पप्पा आहेत. ते फक्त नियतीने मला दिलेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी माझ्यासोबत आहेत. आणि तू तर मला नको होतीस. आज तू फक्त या जगात त्यांच्यामुळेच आहेस. मी स्वतःही फक्त त्यांच्यामुळे तर तुझ्यासमोर उभी आहे. नाहीतर मी कधीच हे जग सोडून गेले असते. वसुधाचं बोलणं ऐकून अमृताचे रडणारे डोळे मोठे झाले. कारण एवढं मोठं सत्य तिला आज समजलं होतं. पण त्यासोबत बरेच प्रश्नही होते. तिला तो प्रश्नार्थक चेहरा पाहून वसुधाने तिला तिच्याशी घडलेला सगळा प्रसंग जसाचा तसा सांगितला. महेश तिच्या आयुष्यात कसा आला, त्याने कसा तिच्या प्रत्येक वेळी जीव वाचवला, कसं त्याने अमृताला या जगात यावं म्हणून प्रयत्न केले, लोकांच्या मदतीशिवाय त्याने तिला आणि अमूला कसं इथंपर्यंत आणले, कसं स्वतःच्या आईसाठी जमवलेल्या पैशाने तिचा खर्च केला. वसुधा तिला सांगत होती, चूक झाली मम्मा माझी. मी खूप चुकीचा समज करून घेतला तुमच्या नात्याचा. तुम्ही दोघंही माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहात. पप्पा तर आधीही तुझ्यापेक्षा जास्त आवडायचे. आता तर त्यांच्याविषयी आणखीनच प्रेम, आदर वाढलाय. असे पप्पा मिळायला भाग्य लागतं आणि ते भाग्य मला मिळाले. असं म्हणत अमृताने ते रिपोर्ट्स फाडून टाकले. आता इथून पुढे मी कधीच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. तुमच्यात नसलेले प्रेम किंवा नव्याने सापडलेलं प्रेम मी तसंच स्वीकारेल जसं तुम्ही दोघांनी मला स्वीकारलं. वसुधाने तिला मिठीत घेतलं. शहाणं माझं बाळ, असे अमृताचं बोलणं ऐकून मनात तिला कुरवाळलं. चला डोळे पुसा, पप्पा येतील इतक्यात. त्यांना यातलं काहीच समजायला नको. असं म्हणत वसुधा आणि अमृताने डोळे पुसले. काहीच घडलं नाही या आविर्भावात त्या महेशची वाट पाहत हॉलमध्ये बसल्या. महेश त्यांची मीटिंग संपवून घरी आला. अमृताने धावत जाऊन त्याला मिठी मारली. वसुधाला थोडं टेन्शन आलं, अमू काही बोलते की काय असं म्हणून. पण समोर मस्ती करणाऱ्या त्या दोघांना पाहून तिने मोकळा श्वास घेतला. त्यानंतर तिला तिच्या भूतकाळाची जाणीव कधीच झाली नाही. अमृताने वसुधा आणि महेशला एकत्र आणण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.